श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आता लवकरच स्वामी प्रकट दिन येत आहे. मित्रांनो, श्री स्वामींची नित्यसेवा करणाऱ्या सेवेकरी यांना वेगवेगळे अनुभव, संकेत मिळत असतात. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या अमृततुल्य ग्रंथामध्ये भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांपैकी काही लीलांचा या ग्रंथामध्ये समावेश केला गेला आहे. स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी असे सांगितले आहे की या ग्रंथाचे 108 पारायण केल्यास सर्व इच्छापूर्ती होतील आणि स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. अतिशय संक्षिप्त हा ग्रंथ आहे. प्रत्येक सेवेकऱ्यांनी दररोज नियमितपणे क्रमशः 3 अध्यायाचे पठण करावयाचे आहे. हे 3 अध्याय पठण करण्यास फक्त 10 मिनिट लागतात. ह्या ग्रंथामधील 21 अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहेत. त्या वेगवेगळ्या फलश्रुती काय आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. अध्याय पहिला, पठण केल्याने घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. अध्याय दुसरा, प्रवास सुखकर होतात. अध्याय तिसरा, शासकीय कामकाज लवकर पूर्ण होतात. अध्याय चौथा, घरात अन्न कमी पडणार नाही. अध्याय पाचवा, गुरुजवळ हट्ट करू नये हे शिकवण देतो. अध्याय सहावा, संपत्तीचा गर्व होणार नाही, चोरी टळेल. अध्याय सातवा, सद्गुरू प्राप्ती होईल. अध्याय आठवा, संबंध बाधा नाहीशी होईल. अध्याय नववा, अंगी दानशूरपणा येईल. अध्याय 10वा, संतती प्राप्ती होईल. अध्याय 11वा, गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल. अध्याय 12वा, गुरुसेवेत विघ्न येणार नाहीत. अध्याय 13वा, चित्तशुद्धी होईल, गेलेले धन परत मिळेल. अध्याय 14वा, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल. अध्याय 15वा, दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल. अध्याय 16वा, गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसाय प्रगती होईल. अध्याय 17वा, गुरुभक्ती उत्तम होईल, गुरुकृपा होईल. अध्याय 18वा, लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल. अध्याय 19वा, योगा अभ्यासात प्रगती होईल. अध्याय 20वा, धर्मभेदभाव दूर होतील, अध्यात्मज्ञान प्राप्त होईल, मार्गदर्शक मिळेल. अध्याय 21वा, संकटातून सुटका होईल. मित्रांनो, ज्यांना आपल्या जीवनात स्वामीसेवेने खरोखरच बदल घडवून आणवायचे आहेत त्यांनी पुढीलप्रमाणे सांगितलेली स्वामी सेवा करावी. रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळा जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्यायाचे पठण करावे. रोज एकदा तरी श्री सुक्ताचा पाठ करावा. रोज रात्री श्री कालभैरव अष्टकाचा 11 वेळा पाठ करावा. ही सेवा नित्य केल्यास पत्रिका, नसीब कितीही खराब असू दे, स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता करतात की नाही तेच पहा. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती दिलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आपण स्वामी चरित्रमधील तो इच्छित काम्य अध्यायच फक्त रोज वाचावा. तुम्हाला असे करून चालणार नाही. त्याची फलश्रुती आपल्याला मिळणार नाही. आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे रोजच्या रोज क्रमशः 3 अध्याय वाचन करावे आणि 21 अध्याय पूर्ण झाली की पुन्हा सुरुवात करावी. शक्यतो ग्रंथ पठण करण्यास गुरुवारी सुरुवात करावी. म्हणूनच तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हा ग्रंथ पठण करून प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि आपलं आयुष्य सुखमय करून टाका. आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.